नमस्कार. युवा विवेक आणि ठहराव यांच्या संयुक्त विद्यमाने आपण तरुण काय वाचतो या ही पॉडकास्टची सिरीज आपण करतो. तर त्यातला हा पुढचा पॉडकास्ट. तर माझ्यासोबत इकडे मृण्मयी ताई आहे. तर आपण तिची ओळख तिच्याकडूनच करून घेऊ. नमस्कार, माझं नाव मृण्मयी प्रसाद चितळे. मी मूळची पुण्याचीच आहे. माझं शिक्षण डी.एस. सेकंडरी स्कूलमध्ये झालं. मग मी 11वी-12वी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते. नुकतीच मी ILS महाविद्यालय म्हणजेच ILS लॉ कॉलेजमधून पास आउट झाले 2024 मध्ये. त्याचबरोबर मी भरतनाट्यमचं सुद्धा शिक्षण गेले 10 वर्ष घेत आहे आणि भरतनाट्यम बरोबर माझा लॉचा अभ्यास सुद्धा चालू आहे आणि अधून-मधून हे म्हणाले तसे बरीच पुस्तकं सुद्धा मी वाचत असते. आणि मला खूप आनंद आहे की आज मी या पॉडकास्टवर आली आहे. येस, धन्यवाद. मग तू ज्याप्रमाणे पुस्तकं वाचतेस तर तुला आठवतं का की तू पहिलं पुस्तक कोणतं असेल किंवा वाचनाची सुरुवात कशी केलेली? माझी वाचनाची सुरुवात ही खूप लहानपणी झाली कारण माझ्या घरी एक वाचन संस्कृती खूप होती. माझे आजोबा खूप पुस्तकं वाचायचे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं ते वाचायचे. म्हणजे अगदी आमच्या घरी आज सुद्धा ज्ञानेश्वरीपासून श्रीमद भागवत, युगंधर ते जेफ्री आर्चर, शेरलॉक होम्स अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत. माझे बाबा सुद्धा आज पण खूप वाचतात, सतत वेगवेगळी पुस्तकं ऑर्डर करत असतात. पण खरं सांगायचं झालं तर वाचनाची आवड ही मला माझ्या आईमुळे लागली. कारण माझी आई माझ्या मागे लागून मला वाचन करायला अशी बसवायची. सो एका जागी बसून रोज किमान 5 ते 10 पानं वाचणं ही एक ॲक्टिव्हिटी असायची दिवसाची. आणि तेवढंच नाही तर एखादं इंग्लिश पुस्तक वाचलं किंवा अगदी मराठी जरी वाचलं, तर त्यातले असे 5-6 शब्द ज्याचा अर्थ आपल्याला माहीत नाहीये, ते शब्द ती एका वहीत लिहायला लावायची आणि मग ते एक ऑक्सफर्डची पॉकेट डिक्शनरी यायची. त्या डिक्शनरीमध्ये त्याचा अर्थ बघून मग तो अर्थ लिहून काढायचा त्या वहीत. असा एक प्रोग्राम आमचा असायचा. खास करून उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हा हमखास असायचा. आणि त्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा म्हणजे माझ्या आईने ती सवय मला लावली आणि त्यामुळे आज मला वाचनाची आवड खरं तर लागलेली आहे. म्हणजे मला अगदी आठवतंय की तिचं हे वाक्य असायचं, "वाचाल तर वाचाल." हे अगदी ती ऐकून मला, माझ्या भावाला घरी वाचवायला बसायची. सो तिथपासून सुरुवात झाली आणि अगदी लहानपणी मी ते ब्रुनोज, बबल्सची जी अगदी चित्रांची पुस्तकं असायची किंवा अगदी चिंटू असेल, तिथपासून सुरुवात झाली आणि मग हळू-हळू फेमस 5, सिक्रेट 7, नॅन्सी ड्र्यू, मग मंगेश पाडगावकरांचं महाभारत हे जे आहे, हे माझं वाचलेलं पहिलं म्हणजे कव्हर टू कव्हर वाचलेलं पहिलं मराठी पुस्तक माझं ते होतं. सो असा हा प्रवास माझा सुरू झाला आणि आज मी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं मला वाचायला आवडतात. म्हणजे फिक्शन असेल, नॉन फिक्शन असेल, काही प्रवास वर्णनं असतील, काही मायथॉलॉजी किंवा इतिहास ज्याला आपण म्हणतो, त्याच्या रिलेटेड पुस्तकं असतील, ही मला वाचायला आवडतात. आता तू म्हणली की बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचायला तुला आवडतात. पण त्यातल्या त्यात आपला एक फेवरेट कोणता तरी जॉनर असतो की जेव्हा आपल्याला भयंकर आवडतो. तर तसा तुझा कोणता? खरं तर मला असं वाटतं की फेव्हरेट जॉनर हा वयानुसार पण थोडासा बदलत गेलाय. लहानपणी मला अर्थातच नॉव्हेल्स आवडायचे. पण आता सध्या खास करून जेव्हा मी लॉचं शिक्षण घ्यायला लागले, तेव्हा मला नॉन फिक्शन जास्त करून आवडायला लागलं. आणि त्याच काळात मी भरपूर नॉन फिक्शन पुस्तकं वाचली. मग ती सेल्फ हेल्प बुक्स असतील किंवा अगदी सोशो पॉलिटिकल इश्यूजवरची पुस्तकं असतील. कारण ह्या विषयांबद्दल चर्चा आमच्या होत होत्या. आमच्या वर्गात असतील किंवा इतर सर्कल्समध्ये सोशो पॉलिटिकल किंवा लीगल विषयांवर खूप चर्चा व्हायच्या. त्यामुळे मग त्याच्या रिलेटेड पुस्तकं मी मागच्या 5 वर्षात खरं तर जास्त वाचली आहेत. पण जर मला एक सांगायचं असेल, की माझा फेव्हरेट जॉनर कोणता? तर तो नक्कीच आपला भारतीय मायथॉलॉजी किंवा इतिहास ज्याला आपण म्हणतो तो आहे. फारच छान. मग हा जो इतिहास आहे तो तू कोणत्या कोणत्या पुस्तकातून वाचलास किंवा त्या जॉनरामधली कोणती फेवरेट पुस्तकं तुझी आहेत का? नक्कीच. म्हणजे खरं तर ह्याची आवड मला अगदी लागली किंवा ह्याच्याबद्दल नेहमीच एक आपुलकी होती. कारण आपण सगळेच आपल्या आजी-आजोबांकडून ह्याच्या गोष्टी ऐकत मोठे होत असतो. त्यामुळे त्याच्याबद्दल एक कुतूहल असतं, त्याच्याबद्दल एक कनेक्ट असतो आपला त्या गोष्टींविषयी. सो ही पुस्तकं मी वाचत असताना जसं मी म्हटलं मंगेश पाडगावकरांचं महाभारत हे मला खूप
भावलं होतं. कारण म्हणजे आता महाभारताची गोष्ट तर आपल्याला माहितीये की काय होतं. पण त्यातली जी वर्णनं आहेत, मग ते जंगलाचं वर्णन असेल किंवा अगदी त्या द्यूत सभेचं वर्णन असेल किंवा द्रौपदीचं वर्णन असेल, की ती कशी आहे. ही वर्णनं वाचून ते कॅरेक्टर किंवा ती सभा, तो महाल माझ्या डोळ्यासमोर उभा राहत होता. आणि त्यामुळे मला त्याच्याबद्दलची आवड जास्त लागली. आणि नंतर मी जे इतिहास जॉनर मधलं वाचलं, ते म्हणजे बिबेक देबरॉय यांनी ट्रान्सलेट केलेलं वाल्मिकी रामायण. तर त्याचे 3 व्हॉल्यूम्स आहेत आणि ते कोविडमध्ये मी वाचत होते. आणि कोविडमध्ये आपण सगळेच भरपूर साऱ्या सीरीज आणि हे बघत-बघत रात्रंरात्र जागत होतो. पण मी पहिल्यांदा एक पुस्तक घेऊन असं रात्रंरात्र जागले होते, ते म्हणजे वाल्मिकी रामायण ट्रान्सलेटेड बाय बिबेक देबरॉय. फार छान. तो आता रामायण महाभारताचा उल्लेख केला म्हणून मुद्दाम एक प्रश्न विचारतो, की रामायण आणि महाभारतावर सिरियल्स पण काही झालेल्या आहेत, पिक्चर्स पण आलेले आहेत. जे काही तर तू बघितले असशील, तर ते सिरीज किंवा पिक्चर्स किंवा सिरियल्स याच्यात आणि पुस्तकांमध्ये तुला काही फरक जाणवला का? नक्कीच फरक आहे आणि खरं सांगायचं तर तो शब्दात मांडणं खूपच अवघड आहे. कारण जेव्हा आपण पुस्तक वाचत असतो, तेव्हा आपण आपलं इमॅजिनेशन वापरून त्या कॅरेक्टरला व्हिज्युअलाइज करत असतो, की आपल्या इमॅजिनेशनमध्ये ते जंगल कसं आहे, राम कसे आहेत, सीता माता कशा आहेत. हे सगळं आपण आपल्या इमॅजिनेशननुसार बघत असतो. आणि सीरीजमध्ये असताना सीरीज बघताना मला असं वाटतं, की आपण थोडेसे एक पॅसिव्ह रोल कुठेतरी घेतो. म्हणजे आपण आपल्यासमोर ते चालू असतं आणि आपण ते बघत असतो. पण पुस्तक वाचताना मला असं वाटतं, की आपण एक जास्त इन्व्हॉल्व्ड होतो. कारण आपण इमॅजिन करत असतो, की अच्छा हे कसं आहे किंवा अयोध्या कशी आहे. हे सगळं आपण आपल्या इमॅजिनेशननी आपल्या डोळ्यासमोर ते उभं होत असतं. त्यामुळे हे मात्र मला वाटतं, की सीरीज बघताना आपण जास्त एक पॅसिव्ह रोलमध्ये असतो आणि पुस्तक वाचताना थोडेसे आपण जास्त इन्व्हॉल्व्ड असतो, जास्त ऍक्टिव्ह असतो. खरं. आता आपण या पुस्तकाबद्दल बोलूया जे तू आणलं. तूच या पुस्तकाचा आम्हाला परिचय करून दे आणि त्यात नेमकं काय काय आहे किंवा तुला का आवडलं हे तू आम्हाला सांग. तर आज जे मी पुस्तक आणलंय ते आहे इंडिया दॅट इज भारत. हे खूप खरं तर म्हणजे बेस्ट सेलर होतं काही मागच्या वर्षी. आता हे एक 4 पुस्तकांची ही एक सीरीज असणार आहे. त्यातलं हे पहिलं पुस्तक आहे आणि हे लिहिलंय ॲडव्होकेट जे. साई दीपक. जे सबरीमालाची जेव्हा केस कोर्टात चालू होती, तेव्हा लॉर्ड अय्यप्पा म्हणजे अय्यप्पा स्वामींचे जे लॉयर होते, त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर त्यांचे बरेच लेख, त्यांचे बरेच टॉक्स आजकाल YouTube, सोशल मीडियावर अवेलेबल आहेत. तर हे पुस्तक माझं निवडायचं कारण हेच होतं, कारण मी ती कोर्ट केस फॉलो करत होते, सबरीमालाची सगळी. आणि त्याच्यात झालेले आर्ग्युमेंट्स, त्याच्यात झालेला निकाल ह्याच्यानी मला या ऑथरची ओळख झाली. सो या पुस्तकाला मी ऑथरमुळे इंट्रोड्यूस झाले. तर इंडिया दॅट इज भारत हे माहिती असेल, की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे वाक्य येतं. तर भारत म्हणजे काय? इंडिया म्हणजे काय? दोघांमध्ये काही फरक आहे का? का नाहीये? आणि ह्या सगळ्या डिबेट जो आपल्या देशामध्ये चालू होता, त्या डिबेटला अनुसरून हे जे लॉयर आहेत त्यांनी बरेच लेख लिहिले आणि मग त्या लेखांमधून आपण म्हणू शकतो इन्स्पायर होऊन किंवा त्या लेखांचंच एक एक्सटेन्शन म्हणून हे पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकात कॉलोनायझेशन, कॉलोनियलायझेशन आणि कॉलोनियालिटी याबद्दलचा फरक आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपण म्हणतो, की आपल्यावर आक्रमणं झाली, त्याचा एक खूप प्रभाव आपल्या संस्कृतीवर पडला, आपल्या लोकांवर पडला. पण आज म्हणजे इंग्रज निघून गेलेले आहेत आणि आपण एक डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये राहतो, एका फ्री कंट्रीमध्ये राहतो. तर तरी पण आपला जो कॉन्शियसनेस आहे, तो अजून कुठे ना कुठेतरी कॉलोनियल आहे का? ह्या प्रश्नावर विचार करायला भाग लावणारं हे पुस्तक आहे. कारण हे खूप खरं तर अकॅडमिक पुस्तक आहे थोडंसं म्हणजे ह्याच्यात खूप रेफरन्सेस आहेत. म्हणजे अगदी आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली मधले डिबेट्स असतील किंवा चार्टर जे ब्रिटिश लोक इश्यू करायचे त्या चार्टर मधले एक्सर्प्ट असतील किंवा अगदी हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये झालेली काही भाषणं असतील. असे बरेच एक्सर्प्ट ह्याच्यात आहेत. पण ते सगळं आपल्याला ह्या दिशेने विचार करायला लावतायत, की आपण खरंच आपला जो कॉन्शियसनेस आहे किंवा आपला जो विचार आहे, तो खरंच पूर्णपणे भारतीय आहे का? सो त्यामुळे मला हे पुस्तक आज आणावंसं वाटलं कारण प्रत्येक भारतीयाला हे विचार करायला भाग लावणारं पुस्तक आहे.
ओके, फारच छान. आणि मी नेहमी एक वाक्य म्हणतो की जो एखादा वाचक असतो त्याचं एक पुस्तक आवडीचं असतं, पण त्याचं एकच पुस्तक आवडीचं नसतं. तर हे पुस्तक सोडून अजून कोणती तुझी आवडीची पुस्तक आहे ज्याबद्दल तू आम्हाला सांगू शकशील? अ, जसं मी म्हटलं मंगेश पाडगावकरांचं महाभारत मराठीतलं. दुसरं म्हणजे बिबेक देबरॉय यांचं रामायण ट्रान्सलेटेड. तिसरं म्हणजे हॅना सूटकेस नावाचं पुस्तक जे मी खूप लहानपणी वाचलं होतं आणि ते पहिलं पुस्तक होतं जे वाचून मी ॲक्चुअली रडले होते. कारण त्या पुस्तकाने मला दाखवलं की पुस्तक म्हणजे एक अनुभव आहे. म्हणजे तुम्ही तो अनुभव जगता. मग तो त्या ऑथरचा असेल किंवा त्या कॅरेक्टरचा असेल. तो अनुभव तुम्ही जगता आणि म्हणून तो तुम्हाला भावतो. आणि त्यामुळे हॅना सूटकेस हे पुस्तक मला खूप आवडतं. त्याचबरोबर सुधा मूर्तींची बरीच पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्यातलं वाईज अँड अदरवाईज हे माझं पर्सनल फेव्हरेट आहे. आणि सध्या थोडं सुट्टी असल्यामुळे मी जेन ऑस्टिनच्या कादंबऱ्या परत वाचायला हो. घेतल्यात. सो ती भाषा खूपच सुरेख आहे. सो प्राईड अँड प्रेजुडिस, सेन्स अँड सेन्सिबिलिटी ही हे 2 कादंबऱ्या मला खूपच आवडल्या. फारच छान. तू तुझा परिचय करून देताना असं एक सांगितलं की तू लॉचं शिक्षण तुझं झालंय आणि तू भरतनाट्यम पण करतेस. हं. तर ही दोन तशी परस्पर विरोधी विरोधी नाही म्हणता येणार, पण वेगळी. वेगवेगळी फील्ड आहेत. हं. आणि याला तू वाचनाशी कनेक्ट करू शकलीस का? नक्कीच. म्हणजे खास करून भरतनाट्यमबद्दल सांगायचं झालं किंवा कुठल्याही कलेबद्दल सांगायचं झालं, तर आपल्या ज्या अभिजात परंपरा आहेत, त्याच्यात अभिनय हा एक खूप मोठा भाग आहे. म्हणजे तुम्ही कुठलं तरी एक कॅरेक्टर अ, त्या कॅरेक्टराचा अभिनय तुम्ही करता आणि त्यामुळे त्या व्यक्तीला तुम्हाला पूर्णपणे समजून घ्यावं लागतं. मग आता ती व्यक्ती जर 500-600 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ज्या रचना आहेत, त्या व्यक्तीशी आज तुम्ही रिलेट कसं करणार? किंवा अगदी 500-600 वर्षांपूर्वीची जरी ती नसेल, ती अगदी आजची जरी असेल, तरी प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येकाचं एक अपब्रिंगिंग वेगळं असतं. त्यामुळे त्या व्यक्तीशी रिलेट करणं कधी-कधी आपल्याला अवघड जातं. अशा वेळी माझ्या मते जेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचं वाचन करतो, तेव्हा त्या लेखकाचे जे अनुभव आहेत, त्याच्याशी कुठेतरी आपण जोडले जातो. तो कुठले शब्द वापरतो, ते स्पेसिफिक शब्द तो का वापरतो? कारण त्या शब्दाबद्दल त्याला काहीतरी वाटत असतं. शब्दांमध्ये एक ऊर्जा असते असं मला वाटतं आणि त्यामुळे आपण काही शब्द स्पेसिफिकली वापरतो आणि त्यामुळे ते शब्द वाचून आपल्याला त्या लेखकाच्या अनुभवाशी कनेक्ट करणं ईझी जातं. त्यामुळे वेगवेगळं लेखकांनी लिहिलेले लेख असतील किंवा पुस्तकं असतील, हे वाचून आपल्याला एम्पॅथी किंवा कंपॅशन किंवा अगदी जे म्हणतात टू पुट युअरसेल्फ इन समवन एल्सेस वूड्स अँड थिंक अबाउट अ सिच्युएशन हे नक्कीच मी शिकले. आणि दुसरं म्हणजे जसं मी म्हटलं तसं इमॅजिनेशन, की ते तुमच्या समोर उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आता डान्समध्ये असे काही प्रॉप्स क्लासिकल डान्समध्ये तरी स्टेज प्रॉप्स असे काही फार वापरले जात नाही. त्यामुळे ते तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर जर ते विश्व उभं राहिलं, तर कुठेतरी ते प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर पण उभं राहील. त्यामुळे एक इमॅजिनेशन पॉवर नक्कीच लागते, जी वाचनामुळे नक्कीच माझी वाढली असं मला म्हणायला आवडेल. नाही, फारच सुंदर. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येत चाललो. हं. तर मी कंबाईन करून 2 प्रश्न विचारतो, की आत्ता जे पॉडकास्ट बघतायत त्यांना तुम्ही का वाचावं याचं उत्तर काय देशील? आणि सध्या सोशल मीडियाचं युग आहे, तर आपला अटेन्शन स्पॅम फार कमी झालेला आहे. आपण एक रील पण पूर्ण बघू शकत नाही, एवढा आपला अटेन्शन स्पॅम कमी आहे. तर तो अटेन्शन स्पॅम वाचना थ्रू आपल्याला कसा वाढवता येईल, या 2 प्रश्नांची उत्तरं दे. आय थिंक पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे दुसऱ्या प्रश्नातच आलेलं आहे, की का वाचावं? तर आजकाल आपला अटेन्शन स्पॅन खूप कमी होत चाललेला आहे. आणि माझ्या मते जेव्हा आपण एक पुस्तक वाचायला बसतो आणि जेव्हा आपण पूर्णपणे फक्त ते पुस्तक वाचत असतो, तेव्हा नक्कीच सुरुवातीला थोडेसे डिस्ट्रॅक्टेड असतो, मधनंच फोन बघितला असं होतं. पण जेव्हा तुम्हाला त्या पुस्तकाची आवड लागते आणि जेव्हा तुम्ही त्याच्यात घुसता असं, तेव्हा तुम्हाला एक म्हणजे पेशन्स ची हे कळते किंवा नाही ते पहिली 15-20 पानं तुम्ही पेशन्स ठेवून ती वाचली पाहिजेत आणि मग तुम्हाला एकदा स्टोरीनी पिकअप घेतला, की मग तुम्ही पुढे वाचत जाता. सो पेशन्स. दुसरं म्हणजे माझ्या मते का वाचावं तर डिसिप्लिन,
की एक पुस्तक असं मला तरी असं होतं की एक 10-15च पानं वाचून ते ठेवलं असेल आणि ते रोज जर मला माझ्या डोळ्यासमोर दिसत असेल तर ते कसं तरी वाटतं की अरे 2 आठवडे झाले, 3 आठवडे झाले आपण वाचत नाही आहोत, आपण वाचत नाही आहोत. आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपण रोज 5 पानं का होईना ती वाचायला लागतो. सो त्यामुळे येणारी एक डिसिप्लिन, एक कन्सिस्टन्सी आणि दुसरं म्हणजे जसं तुम्ही पण म्हणालात की अटेन्शन स्पॅन आपला वाढायला लागतो. कारण आपण 1 तास एका जागी बसून एक पुस्तक निदान 15 मिनिटं का होईना वाचत असतो. आपण एका विषयाबद्दल वाचत असतो. सो तो अटेन्शन स्पॅनही वाढतो आणि जसं मी म्हटलं तसं तुमचं इमॅजिनेशन जे मला माझ्या मते आज खूप महत्वाचं आहे. एक व्हिज्युअलायझेशन करायची ताकद तुम्हाला पुस्तक शिकवून जाते. आणि हे व्हिज्युअलायझेशन तुम्हाला कुठल्याही तुमच्या फील्डमध्ये असेल किंवा अगदी डे टू डे लाईफमध्ये सुद्धा नक्कीच उपयोगी पडतं. Yes. फार छान वाटलं तुझ्याशी बोलून. आज तू वेळात वेळ काढून इकडे आलीस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया.